एक्सप्रेस वेवर नवीन बोगद्यात भीषण अपघात. कंटेनरचा ब्रेक फेल. 5 किलोमीटरपर्यंत 25 ते 30 वाहनांना पाठोपाठ ठोकर. वाहनांचा चक्काचूर. एक महिला ठार तर जवळपास 50 जण जखमी. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील नवीन बोगद्यात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे अनेक भरधाव वाहनांना धडक दिल्यानंतर विचित्र अपघातात शनिवार दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. कंटेनरना नवीन बोगदा ते फूड मॉलपर्यंत उतारावरून अंदाजे 5 किलोमीटरपर्यंत बस, कार, ट्रेलर अशा एकूण 25 ते 30 वाहनांना धडक देत गेला. या विचित्र अपघातात अनेक गाड्यांचा चक्काचूर झालाय. अपघातात एक महिला ठार झाली आहे तर जवळपास 50 जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान चिमुकले, महिला, वृद्धांचा समावेश आहे. भयानक अपघातातील जखमींना रुग्णालयात आणताना रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजानं खोपोली व एक्सप्रेस वे हादरून गेला होता. तर गंभीर जखमींना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले असून काही रुग्णांना खोपोलीतील सरकारी रुग्णालयात उपचार देण्यात आले तर गंभीर जखमींना एमजीएमसह अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कंटेनर क्रमांक MHS 46 BU 3506 मुंबईकडे जात असताना किलोमीटर 41 खोपोली हद्दीतील नवीन बोगद्यात कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि कंटेनरनं समोरील वाहनांना धडक दिल्यानंतर ठोकर देण्याची मालिका जवळपास 5 किलोमीटरपर्यंत सुरू होती. या अपघातात अनेक वाहनांचा चक्काचूर झाला असून बसमधील 15 ते 20 गंभीर जखमी झाले असून इतर वाहनांमधील प्रवासी जखमी झालेत. अनिता वेरवंडे वयवर्ष 35 जागीच ठार झाली आहे. जखमींना एमजीएम तसेच खोपोली नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करून त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले तर गंभीर जखमींना एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी खोपोली पोलीस, खालापूर पोलीस, हेल्प फाउंडेशन टीमनं मदत कार्य करत जखमींना मदत कार्य केले.